बातमी आहे गडचिरोलीमधल्या पावसाची। गडचिरोली जिल्ह्यात बुधवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली। विशेषतः भामरागड तालुक्यात अनेक भाग जलमय झाले असून जनजीवन विस्कळीत झाले। नद्या आणि नाले दुथडी भरून वाहत असल्याने जिल्ह्यातील 24 प्रमुख मार्गांवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे। तर पूरग्रस्त भागातील सुमारे 700 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं असून त्यांच्या निवासाची व्यवस्था आश्रमशाळा आणि इतर सुरक्षित ठिकाणी करण्यात आली आहे। या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनीष रक्षमवार यांनी। वैनगंगा नदीच्या पुलावर आलेलो आणि या नदीला गोसेखुर्द धरणाचे पाणी येत असते, त्यामुळे ही नदी सुद्धा फुगलेली आहे। आणि महत्त्वाचा विषय म्हणजे गडचिरोली जिल्ह्यामधील 24 प्रमुख मार्ग जे आहेत त्यांची सुद्धा वाहतूक बंद झालेली आहे, कारण की त्या ठिकाणी पूर सदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे। आणि भामरागडमध्ये सुद्धा 700 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेले असून त्यांची आश्रमशाळा व इतर सुरक्षित ठिकाणी निवासाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। तसेच भामरागड तालुक्यामध्ये पामुला गौतम नदीसह परिसरातील नाल्यांना अचानक पूर आल्याने अनेक भागाचा संपर्क तुटलेला आहे। आपत्ती व्यवस्थापक विभाग आणि स्थानिक प्रशासनाने रात्रभर बचाव कार्य राबवत पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढलेले आहे। यामध्ये मुलांसाठी सुटका करण्यात आलेली आहे। तर गुरुवारी सकाळी भामरागड शहरातील आणखी 45 जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेली आहे। आणि आपत्ती व्यवस्थापनाने दिलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत 700हून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेले आहे। तसेच गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी, नागेपल्ली, मुलचेरा, आलापल्ली आणि गडचिरोली सखल भागामध्ये पाणी साचलेले असून अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झालेले आहे। एकंदरीतच या वाढत्या पार्श्वभूमीवर गोसीखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडे केल्यामुळे 1,35,592 क्युसेक, चिंचरोड धरणातून 92,000 क्युसेक, तर तेलंगणातील मेडीगुट्टा प्रकल्पातून एकूण 81,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे नदी काठावरील गावांना नागरिकांना खबरदारी घेण्याचे असे आवाहन प्रशासनाने केलेले आहे। महत्त्वाचा विषय म्हणजे आता जे परिस्थिती निर्माण झाली आहे आणि गडचिरोली जिल्ह्याला जो येलो अलर्ट दिला आहे त्याच्यामुळे अधिक पावसाची वाढ होऊ शकते आणि अजून काही मार्ग बंद होऊ शकतात। एनडीटी मराठी करता मनीष रक्षमवार, गडचिरोली।